मैं जाता हूँ। चलो अरे याची बाईक मेली भावा, ची बाईक मेली याची. येईल माझी गाडी पण रिक्स नाही, कुठं येईल? पळण नाही रे जास्त. आले फोन येणार चल बैठ, चल मेरे पीछे. स्टँड आहे, स्टँड स्टँड आहे. हे जाई लावली का? त्याने लावली. नाही नाही ते काय आहे मॅग्नेट. नाही मोबाईल लावायचा मॅप बघायला. कसं लावायचं मोबाईल? याच्या येतो काय लॉक? नाही याच्या मागे ना एक मेटल प्लेट लागते. अच्छा, मेटल प्लेट डबल टेपनी चिटकवायची आणि इकडे लावायचा तो. एवढं मॅग्नेट. हा हेवी असतं. आता उद्याचा दिवस ना काढायचा. हा वजन पण भरपूर आहे, मागे पुढे करायला लागते. गरम होत असेल मग. भरपूर भरपूर. थांब ना पेट्रोल टाकूया ना, मग बॅग पुढे ठेवतो मी. अरे मी ठेवतो पुढे, लावतो पेट्रोल तर टाकूया, परत काढायला लागेल. चालू किया. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय ब्लॉग. पण चाललं आता फिरायला. माझं नाव आहे कौशिक. हा मागे बसलाय तो याचं नाव कुणाल. तो त्या बाईकवर मागे बसलाय त्याचं नाव दिलीप दादा. आणि तो जो बाईक चालवतोय त्याचं नाव आहे अनिकेत कदम. हे तिघं आपले जिवलग आहेत, तिघं एकदम जिवलग. यांच्यासोबत आपण चाललोय फिरायला. पहिलं आपण टाकूया पेट्रोल. तर तुम्ही बघू शकता पेट्रोल भरपूर कमी आहे. आवाज कसा येतोय माहिती नाही, कारण नवीनच सेटअप आहे, नवीनच चॅनल आहे, पहिलाच ब्लॉग आहे. आपण ड्रायव्हर नवीनच आहे, लर्निंग लिहिलंय मागे. दादा सरळ नॉनस्टॉप जाऊया ना भावा, नॉनस्टॉप जाऊया ना, कारण आता थांबत बसलो का अजून उशीर होणार. आपण कुठे चाललोय ते तुम्हाला नंतर पुढे ब्लॉग मध्ये समजेल. तोपर्यंत कंटिन्यू करा, स्किप करू नका, ब्लॉग पूर्ण बघा. खूप मजा येणार आहे मित्रांनो, माझा पण पहिलाच ब्लॉग आहे. हा थांबू नको. थोड्या वेळाने डीजेचा माईक आहे माझ्याजवळ, थोड्या वेळाने तो माईक याच्यावरती लावतो आपण, ॲक्टिव्ह नॉईस कॅन्सलेशन.
डालो 8 लीटर जाएगा। डालो डालो, जाते जाएगा वो। आज काय एवढं ट्रॅफिक आहे? सॅटर्डे संडे भावा, संडेची पब्लिक जाते फिरायला। काय समजलं? हा, लोणावळा वाय, चला 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 ना गडे, ए थांबा मामा, चलो बाय पटपट। अरे यार परत सिग्नल लागला यार, शी काय फालतूगिरी आहे राव। हा, या ब्रिजवर असे बेकार स्पीड ब्रेकर टाकलेत ना, एक नाही दोन नाही तीन तीन स्पीड ब्रेकर टाकलेत। गाड्या नुसत्या उडतात टुणूक 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 टुणूक। मला तर भीती वाटते भाई, एवढा मोठा ब्रिज बनवलाय, 3 लेनचा ब्रिज आहे, मागून आपण कचकन ब्रेक मारला कधी मागून कोणी ठोकलं तर काय करायचं? हा, आपण तर जाऊ 12च्या भावात, गाडीचं नुकसान होईल ते वेगळं, एखाद्याचा जीव जाईल तो वेगळा। खड्डे, हा मुंबईमध्ये खड्डे आहेत का खड्ड्यामध्ये मुंबई समजत नाही बा। आता दाखवतो बघ स्पीड ब्रेकर। मित्रांनो, जर तुम्ही ब्लॉग बघून येत असाल तरी ना या ब्रिजवरती जरा आरामातच या, कारण काय माहितीये स्पीड ब्रेकर एवढे आहेत ना, ब्रिज चांगला आहे, 3 लेनचा ब्रिज आहे बघू शकता, पण स्पीड ब्रेकर लय बेकार आहे तिकडचे। आपला आरामात बाईक कंट्रोल होईल असे या हिशोबाने गाडी चालवा, मागचा तुम्हाला ठोकणार नाही, तुम्ही पुढच्याला ठोकणार नाही, कारण पुढच्याने कधी अर्जंट ब्रेक मारला तर तुम्हाला पण कंट्रोल करता आली पाहिजे बाईक, त्या हिशोबाने गाडी चालवा। हेच ते स्पीड ब्रेकर। इकडे बघ किती आरामात काढायला लागते गाडी। आता हेच जर मला माहिती नसतं, मी एकदम अर्जंट ब्रेक मारला असता तर माझ्या मागचा ठोकला असतं मला। अजून आहेत, हा एकच नाही, अजून पुढे 2 आहेत, 2 का 3 आहेत मला वाटतं, दाखवतो तुम्हाला। हा झाला दुसरा, हा तिसरा, त्याच्या पुढे पण आहेत वाटतं, गाड्या स्लो होत आहेत, त्याच्या पुढे पण आहेत। हा मानपूरचा ब्रिज आहे, शिवाजीनगर ते मानपूर ब्रिज। हा, स्मोक नाही केला वेड्या, ती फॅक्टरी आहे। हा, ठीक आहे, ऍक्सिडेंट होणार नाही म्हणून तुम्ही स्पीड ब्रेकर टाकतात। हा स्मोक मावा, हुक्का लावलाय कोणतरी, हुक्का। ते 3 गेले, हा एक चौथा। बघा इकडे 3 आहेत, एकच टाका ना मोठा, 3 टाकायची काय गरज आहे? हा हे बघा किती मस्त डुगू 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 जाता आलं। कॅमेरे लावलेत, कॅमेऱ्याचा काय उपयोग आहे का नाही काय माहिती, नुसतेच कॅमेरे लावून ठेवलेत। यायला स्पीड ओव्हर स्पीडिंग करते तर मारा ना भाई, फाईन बिंदास, कोणी थांबवलंय? मारा ऑनलाईन फाईन। हे बघा हा इथे 5व्यांदा,
आणि इकडे ॲक्सिडेंटही भरपूर झालेले आहेत. कशामुळे तर ते या स्पीड ब्रेकरमुळे. आत्ता 29 तारखेची गोष्ट असेल, मी येताना त्या साईडला होतो 4 व्हीलरमध्ये. तिकडून जे एका इनोवाल्याला ट्रकवाल्याने ठोकलाय मागून, त्याची मागची रो असते ना, मागची रो त्याची पूर्ण संपली. पूर्ण गाडी एस झाली, डॅमेज झाली त्याची पूर्ण गाडी. पण तुम्ही 4 व्हीलर जरी चालवत असाल, 2 व्हीलर जरी चालवत असाल किंवा हेवी व्हेकल जरी चालवत असाल तरी जरा आरामात चालवा. 5-5 स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत, एकाच ठिकाणी 3-3 आहेत, म्हणून घाई करू नका. बाकी काय नाही, तुम्ही सेफ, आम्ही खुश. हेल्मेट घाला, ग्लव्स घाला, रायडिंग गिअर घाला. आता माझ्याकडे नाही आहे, पण तरी पण मी सेफ चालवतोय. त्याला कधी एखादे पोलीस मामा भेटले ना, तर आपण त्यांना विचारूयात की बाबा एवढे स्पीड ब्रेकर का. तुम्हाला पण सांगू आपण, पद्धतशीर रेकॉर्डिंग करू मामांची, आपण पोलीसवाल्या मामांची. तसा काही विषय नाही. चलो. हा बघा ऍक्टिव्ह आलं बघा, आईची कटकट. हा ना भाई, आपल्या मित्राकडे एफजेड काय, सगळीकडे एफजेडच दिसते. मी पण तुला बोललो त्या दिवशी, माझ्याकडे जीटी नव्हती तोपर्यंत जीटी दिसत नव्हती, आणि आता जीटी मी घेतले तर सगळ्यांकडे जीटी दिसते. अरे ह्याला काय अर्थ आहे भाई. तसं तर जीटी आहे भाई. मित्रांनो तुम्हाला सांगतो, माझ्याकडे जीटी आहे, कॉन्टिनेंटल जीटी, रॉयल एनफिल्डची. 1 वर्ष झालं याला घेऊन. ब्लॉगिंग पण तेव्हाच चालू करणार होतो, पण जरा फायनान्शियल प्रॉब्लेम आपल्याकडे असल्यामुळे त्यामुळे तेव्हा काय आपल्याला चालू नाही करता आलं. हे बघा इकडे इंटरसेप्टर आहे क्रोम मध्ये. जीटी नाही बाबा, इंटरसेप्टर आहे. Pure orgasm. व्ह्यू बघा मित्रांनो, व्ह्यू. अरे व्हिडिओ में बोलतो. बंदर के पास रुकाओ क्या? कुछ है क्या खाने के लिए? हाँ अटैक कौन करता है? पागल है क्या? खाने के लिए है क्या कुछ? नहीं ना, देना कुछ रहेगा तो. क्या लूँ? कुछ दे बोला रहेगा तो बंदर को. नहीं है, कुछ लाया ही नहीं. विमल फिल्म नानू को फोन लगा.
मैं हूँ डॉन, मैं हूँ डॉन, मैं हूँ डॉन। चल जाते। फोन लगा बोलता फोन लगा ना। गुड मॉर्निंग मित्रांनो. दादा तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी चहा पितोय. 9:30 वाजले, 9:30 पावणे किती वाजले दादा नाही माहिती, बघा ना मोबाईलमध्ये. 9:45 वाजले असतील. वाजले 9:42. रात्री येता येता भरपूर उशीर झाला होता. 9 वाजता तर आम्ही चेकिंग केला. इकडे आल्यावर बघतो तर काय इकडे सगळी लाईट गेली. हे बघा हे लोकेशन आहे. या लोकेशनवर आम्ही थांबलो होतो. इकडून बघायचं झालं तर हे असं आहे. साडेसातला चेकिंग केला, 9 वाजता लाईट आली. 7:30 ते 9 किती तास झाले? 2 तास, 2-2.5 तास झाले ना दादा. तरी पण लाईट नव्हती. विचार करा, आम्ही लाईट मध्ये बसलो होतो एवढं. आणि त्यात काय कन्सेशन पण नाही, डिस्काउंट पण नाही. जेवण चांगलं होतं. आता पोहे खाल्ले, पोहे पण एकदम सगळे सुक्के सुक्के कोरडे पोहे एकदम. चहा चांगली आहे, मजा नाही आली यार. पण तर ते रात्री 1-2 जण एकाचा ग्रुप होता, चांगले गात होते, त्याच्यामुळे जरा बरं वाटलं. बाकी काहीच मजा नाही. चहा पिऊन नंतर भेटू गाडीवर डायरेक्ट. आता दादा काय बोलायचंय? परत येऊ नका अशा ठिकाणी. हा भाई खरंच येऊ नका. तुम्ही 900 रुपये देऊन जर तुम्ही अशा ठिकाणी येत आहेत जिकडे काय लाईटीची व्यवस्था नाही, काय नाही, कन्सेशन नाही, नीट बसायची जागा नाही, प्यायला बसायची जागा नाही, नीट डान्स नाही, नीट गाणी नाही, काय उपयोग नाही भावांनो तुमचा येऊन इकडे. पैसा बरबाद आहे तुमचे. 900 रुपये. काय काय जण 1200 रुपये घेतात. ते त्या साईडचे जे आहेत ना तिकडचे तर ते 1200 रुपये घेतात. इकडचे 1000 का 900 रुपये. काहीच उपयोग नाही. हा दादा, काहीच नाही. 1 रुपयाचा उपयोग नाही तुम्हाला. फक्त इकडे भेटायला बघायला काय भेटेल? फक्त थंड हवा बस. बाकी काय नाही. इकडे थंडी आहे. या पावनाला एक कॅम्पिंगवाल्याचं आहे ना, तुम्हाला नाव पण सांगतो, याच्याकडे तर येऊच नका अजिबात. एवढ्या इकडे तुम्ही बघू शकता मॅगी खायला आलोय. आपले मित्र, हा कुणाल, हा दिलीप, हा अनिकेत, हे 3 मित्र. आणि तिकडे बाईक उभी आपली. व्ह्यू बघा तुम्ही मागचा. साडे 11 झाले. आता जेवणाचा टाइम होईल थोडा वेळ. आणि आपण मॅगी खातो. कोण कोण खाणार? तू खाणार आहे? आपण खातो. तू? हा ये दिलीपा, मॅगी खाणार आहे काय? येते काय? कुठून येते? मी पण खाणार आहे. कुठून येते? राम तो काय बोलला मग? मॅगी येते आता. कुठून येते? तुम्हाला काळा दिसला असेल तर हे बघा, मस्त डाबा. कशी आहे मॅगी? तुला आवडली? दिलीप दा, तुला आवडली काय? आय लाईक इट. तुला पण आवडली? आय लाईक इट. अजून एक घेऊया मग नंतर. एन्जॉय करा मित्रांनो. हे बघा आपल्या इंडियन रेल्वेची ट्रॅक. इकडे बरेचसे वायकर लोक आहेत. ZX Tenor guys, ZX Tenor.
Z900. अभी क्या करम बोले आ रहा है ये। चलो जाते फटफट। क्या कर रहे हो? कैमरा लगा कि क्या कर रहा है क्या तू? ये क्या चालू किया ना वीडियो तो हम लोग को भी दिखा ना यूट्यूब जरा। पे डालने का। तू घर में बनाता है ना कुछ खाने के लिए बनाता है ना, उसका वीडियो निकालने का और थोड़ा एडिट वो लंबा चौड़ा वीडियो होता है उसको, ये कैसा करने का है? कट करने का, एडिट करके ड्रॉप मारना होगा। यूट्यूब पे देखना पड़ेगा, तेरे को सीखना पड़ेगा सब। यही तो है ना। फिर ये ऐसा कैमरे के सामने विमल नहीं खाने का। डुबा के सीरी। उल्टा घूम। अभी कान खुल गया। हट 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 हट। JNPT के हाईवे पे JNPT एक दो बार आदत हो गई ना, भगाने के लिए कुछ नहीं फिर। और ये भी था ना पीछे, इसको बोला ऐसा पकड़ के बैठ, ये बोलता हट ऐसा कौन बैठेगा, लड़की लोग के ऐसा पकड़ के बैठने बोला उसको। ये घंटे में पहुंच जा रहा है। 1-1.5 घंटा बहुत हो गया। गला बढ़ गया रे मेरा, आवाज चेंज हो गई। दारू नाही प्यालो भाई, घोरतो ना रात्री, नाक जाम झाल्यावर आपण तोंडाने श्वास घेतो, त्याच्यामुळे तो घशाचा तसा प्रॉब्लेम होतो. घसा दुखतोय माझा. बघाऊ और बघाऊ 100-120 बघा रहा था. चलो फिर अभी क्या है. चल भाई चल. बैग वैसे ही छोड़ के आ गया. आता आपण पोचलोय मानपूरला. मानपूर काय महाराष्ट्र नगर. युजली लई ट्रॅफिक असतो, पण आज ट्रॅफिक कमी आहे. माझा आवाज पण बसलाय. यायला किती धुळे आहे. आता तोच ब्रिज, तेच स्पीड ब्रेकर. मला नाही आवडत आहे ते स्पीड ब्रेकर, रे बेकार आहेत. ते बघा ते जायची कटकट. लय बेकार रस्ते रे. रात्री लोणावळ्याला थंडी एवढी होती ना भावाचं, नाक जाम झालेला, घसा बसलाय. नाक जाम झाल्यामुळे तोंडाने श्वास घेतला झोपेत, तर घसा खवखवायला लागला. घसा खवखवला, घसा बसला, आवाज पण सगळं डाऊन. हे बघा किती ट्रॅफिक होतो बघा, किती स्लो होतात गाड्या. 0 स्पीडला आलो जाऊन. पुढे अजून 4 आहे. सगळे झोपडपट्टी. इकडे झोपडपट्टी, या साईडला झोपडपट्टी. माझा पिलियन पण कंटाळला. गाडीने एव्हरेज मस्त दिला मागे येतो. पण 850चं पेट्रोल टाकलं होतं. 850 मध्ये 213 किलोमीटर गाडी जाऊन आली. एव्हरेज काढूया आपण नंतर. त्यासाठी मी ट्रिप पण 0 केली होती निघताना.
एवढा मस्त रोड आहे, काय गरज आहे? अरे पण का? एकच्या स्पीडने टाकायला लागते गाडी. मित्रांनो, अशा प्रकारे घरी पोहोचलो आपण. इकडे राहतो ते माझा मित्र राहतो, मी दुसरीकडे राहतो. जर तुम्हाला लोकेशन माहिती असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब, लाईक, शेअर करा प्लीज मित्रांनो, हंबल रिक्वेस्ट. अजून व्हिडिओज येतील, टेन्शन नका घेऊ. फुल एंटरटेनमेंट आहे. एवढे लागले.